कोकणातल्या ह्याच घराने 100 वर्षांपूर्वी अशी विद्रोही तुतारी फुंकली ज्याचा आवाज आजही मराठी माणसाच्या रक्तात धडधडतो. पूर्ण किस्सा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोकणात जायचं म्हटलं की आपण सगळे तुतारी एक्सप्रेस पकडतो, पण ही तुतारी नेमकी कोणाची? याच प्रश्नाचं उत्तर शोधत मी पोहोचलो गणपतीपुळे जवळच्या एका घरात. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशव सुतांच्या जन्मस्थळी. घराच्या प्रवेशद्वारात 2 उंच दीपमाळ जणू इतिहासाला सलाम करत उभ्या आहे. आज शांतता, पण भिंतींवर शब्दांची तुतारी घुमत होती. बाहेर पडलो तर त्यांच्या कविता, पुढे छोटंसं वाचनालय आणि मराठी साहित्याचं दालन जिथे प्रत्येक पानातून क्रांतीची चाहूल लागते. आज कळलं, आपण पकडतो ती फक्त ट्रेन नाही, ती आहे शब्दांची तुतारी. एका शिक्षकाच्या घरी 15 मार्च 1866 रोजी जन्मले. शारीरिकदृष्ट्या मुख दुर्बळ, पण शब्दांनी संपूर्ण महाराष्ट्राला जाग केलं. केशव सुतांनी 1884 मध्ये टिळक आगरकरांच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रवेश केला आणि इथूनच आगरकरांनी त्यांच्या मनात बंडखोरीची बीजे पेरली. असे म्हणतात, टिळकांच्या तासाला ते गणिताऐवजी चित्र काढत बसत, कारण त्यांचं मन आकड्यात नव्हतं. ते विद्रोही विचारात भटकत होतं. प्लेगच्या साथीमुळे ते मुंबई सोडून बाहेर पडले, पण नियतीने त्यांचा पाठलाग सोडला नाही. फक्त 39व्या वर्षी ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही प्लेगला बळी पडले. इतक्या प्रतिभावंत कवीचा अंत झाला. त्यांच्या अनेक कवितांवर इंग्रजी कवितेचा प्रभाव होता. फ्रेंच क्रांतीतील स्वातंत्र्य, समता, बंधुता हा विचार तुतारी या कवितेतून मराठी माणसाच्या रक्तात भरला. या कवितेच्या समतेचा ध्वज उंच धरारे या ओळीतून स्वातंत्र्याचा शंखनाद ते करतात. आज आपण मराठी भाषा अभिमानाने बोलतो, कारण कुणीतरी 100 वर्षांपूर्वी शब्दांची तुतारी फुंकली होती. म्हणूनच आजही त्या ओळी अगदी सार्थ ठरतात. केशवसूत कसले मेले, केशवसूत गातची बसले. ते गेले नाहीत, ते प्रत्येक मराठी बंडखोर विचारात जिवंत आहेत. आजच्या मराठी भाषा दिनी केशवसूतांना आपल्या चॅनल कडून मानाचा मुजरा आणि आपल्या सर्व फॉलोअर्सला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.